प्रश्न नाही केला तू सांगते भगवंताने काय केलं? पुष्टी काढली कोणाची? अभिमान धरायचा काय धरायचा नाही, गर्व धरायचा नाही. भीमाने गर्व धरला, त्याचा गर्व. जेवायला कोणला बोलवलं महाराज, काय बोललं काही प्रसाद म्हणून जेव्हा सगळं जेव्हा ना घरी बांधली काय कळलं? जेव्हा तुम्ही महाराजांनी आले जेव्हा ना उरलं ना काय घाबरू नका, कोणबर का उरलं ना प्रसाद म्हणून आम्ही जेवण करू. पण उरलेलं सगळं काय करा, भांड्या तुमच्या जोडी ठेवून त्यानंतर जेवलेलं भरून टाकलं. कळलं? काही काही गोष्टी असतात लक्षात. ग्रंथाचं वाचन करत असतो, ग्रंथाचं ध्यान करत असतो, ग्रंथाचं कीर्तन करत असतो. त्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे आणि तिथे बसतो. एवढं लक्ष असतं सगळं, आमचं सगळं लक्ष असतं. आमचे महाराजांचं लक्ष असायचं गुरुजी म्हणून तुमच्यासारखाच होतं. असतात येऊन बसायचं, गुरुजी असं बसलेले असायचे. ते म्हणायचं केंद्राचं लक्ष आहे. आम्हाला म्हणायचं कधी एकदा आम्हाला काय मिळते गुरुकुलामध्ये. बरोबर आहे, भोजनाच्या मागे मग ठराविकच लोक होते, ज्ञानात ते ज्ञान प्राप्त, सगळे ज्ञान प्राप्त होत. ते ज्ञान काय आपला गर्व नको, भगवंतासारखा असोने संसारी जिव्हे ब्रह्मचारी. एवढ्या नारी भोगणी तो कसा आहे का? त्याच्यामध्ये नाही संसारामध्ये असो. अभ्यास संपला, आपल्या अभ्यासाला सुरुवात करते. ऐका मी श्री गणेशाय नमः. श्री कमल जनपदे खातो प्रेमळांचा निसका बापरे धर्माचा पाठीराखा सारथी पार्थाचा निर्धारी. जो द्रौपदीचा कैवारी, जो नंदनचा पियारी, तो दुर्जनांचा सारकारी कार्यकारी साधूंचा. जो शिराब्दी कनईचा प्रियकर, जो आनंद दुसुंबीचा कुमार, जो यादव कुलभास्कर मनमत शत्रू ध्याय जया. जो कालाशी शासन करता, जो ब्रह्मादिकांची निर्मिता, जो महामायेचा नगवरता करता हक्का पालिका. जो शिराब्दीचा जामत तेने धर्माचे जरी केले अद्भुत. तो संकल्पे उठवले प्रेत गत कथा गजरे होत राजसी यज्ञ नित्य उत्तम अन्न संतर्पण. शेवटी ऋतित्व ब्राह्मण नामस्मरणे गरजती. जेथे परंता भगवान तेथे काय वर्णनी दिव्यान्न. त्या अन्नाचे सुहासे पूर्ण सुरगण लाळ भूती. त्या अन्न सुवासास वेगण वसंत करी भोवती प्रदक्षिण. नित्य जीविका विषयगण परिवृतने सर्वथा. जैसा सोमकांताचा अचळ, तैसा भात शुभ्र निर्मळ. जैसा सुवर्ण रंग पिंडरिकळ, तैसे वरांग वाढिले. अमृता शांती वणे ऐशी पंचभक्षे परमाने. विप्रज्योती हरिस्मरणे वारंवार गरजती. भूत दुग्ध गदी हिमदू सरोवर. शाखा सुवासे भरती अंबर. जेथे पूर्विता इंदिरावर, तेथीची गोडी काय वर्णी. जेथे वाढीत याज्ञशेनी, जे श्रीकृष्णाची प्रिय भगिनी. जैशी गळके सौदामिनी, तैशी वाढीत चपलते. अन्य वाढिता निवाडे, उभय असतील झळकती पुढे. जेवीची त्यावरी उजेड पडे, दिव्य रूपडे द्रौपदीचे. जे सुंदर घनश्याम वर्ण, म्हणून द्रौपदीचे म्हणते कृष्ण. जे सुभद्रावणे आवडे जगत जीवन, ते पूर्ण अर्पण करू. विशाल बाल पद्मनेत्री, सुहास्य वदना चारू रात्री. जे द्रुपद राजाची पुत्री, हाती गिरेची एक कोशपर्यंत. जिचे अंगीचा सुहास धावत, बोलता हिऱ्यांचे दत्त दळकत किंवा विपरीत. आजीची केवळ अन्नपूर्णा, सदा अन्नवाणी ब्राह्मणा. जिच्या कर पात्रीचे अन्न, कुठे नाही कळपंत. द्रौपदी चपलते वाढीत, ते धर्म श्रीकृष्ण विलोकित. कृष्ण रंगे रंगई सत्य, श्रम कल्पातीन मान्य. लक्ष देवी ब्राह्मण, कृष्णा ऐकले वाढी आपण. परी घडी घडी श्रीकृष्ण वदन, विलोकी परतोणी सत्रे. न्याळ मुकाळे हरिरूप सुरेख, तो स्वेद डवरला मुख मृगांक. मृगमृग तिलक सुवासिक, धर्मे करुणी भिजलासी. सर्ग विराजी पितांबर, गळा डोलती मुक्तार. कस्तुभ तेज अंबर, परिपूर्ण कोंडले परी. जो गोपी माणिस राजहंस, जो स्वानंद चिरसागरीचा विलास. जो जगदवंत पुराण पुरुष, याज्ञेचे निबियतू. जो वैकुंठ पिटीचे निधान,
जे जग उद्भवाचे देवतार्चन, जे संतापिकांचे हृदय रत्न, जे प्रिय ठेवणी स्मरारिते. जो भक्त पालदीन बंधू त्याचा विलोकन वदनेंदू, पुढे वाढिता ब्रह्मांड विरू हृदने माये हृदयीचे. ब्राह्मण जीवन युक्ती सवेची नृपांच्या बैसती पंक्ती, दुर्योधनादी कौरव दुर्मती देई बैसती भोजन. बघा झाला यज्ञ, भगवंताने त्या ब्राह्मणाला काय केलं, जिवंत केलं. सगळ्यांनी काय केला, जय काय केला, यज्ञ परत सुरू झाला. विघ्न काय झालं कळलं, कोणामुळे कळलं, कोणामुळे कळलं, भगवंतामुळे कळलं. आणि मग द्रौपदी लक्ष लक्ष ब्राह्मण जेवायला बसले आणि एकटी द्रौपदी काय येत असते. पण तिने एक मुद्दाम सांगितले आणि समोर बसले कोण, धर्मराज आणि भगवान. प्रत्येक वेळेला कोणाकडे बघते, श्रीकृष्णाकडे. कोण, तिला पाहिल्याबरोबर तिला आणखीन हर्ष होते, ताकद येते. कोण, सारखी बघते कोणाकडे इकडे वाढते, पण चिंतन कुठे, लक्ष कुठे. का म्हणे, याचे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. द्रौपदी त्या करतात, उगत संत लिहित नाही. काय म्हणते, का म्हणे माझे याचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. श्री कृष्णदेवाचे भगवंताचं मुख पाहते सतत आणि वाढते. आपल्याला कळणार नाही आणि त्यामुळे तुला ना एवढा घाम येत आहे. पण भगवंत आपल्या दुसरं जो घाम आपोआप पोचल्या जाते. बघा कुठल्या दृष्टीने, भगवंताची. एवढ्या लोकांना वाढायचं. आम्ही इथे 10 जणांना वाढताना किती बोंबाबोंब होते आमची, बरोबर आहे. किती आमची किती लोकांना वाढायचं, त्याची काही याज्ञशैली आणि तिचा तो संग, तिच्या अंगाचा सुवर्णाचा सुवास कुठपर्यंत आपल्याला माहिती आहे काय, 2 कोस इतका तिच्या अंगाचा काय आहे. सावळी आहे ती, सुकुमार आहे, म्हणजे तिला कृष्णा बोलतात. म्हणजे काय बोलतात, सावळी असल्याने काय म्हणतात, आणि कृष्णासारखी आहे म्हणून तिला काय दुसरं नाव आहे, द्रौपदीला कृष्णा. अशी ती वाढते. आणि ते जेवले ब्राह्मण जेवल्या की परत लगेच कोण बसतात, क्षत्रिय लोक. पहिला मान कोणाचा आहे, नंतर कोण, मग कोण वैश्य आणि मग कोण, सगळ्यांना बघून पण पहिला मानापण. आता आपल्याकडे पूर्वी पहिला मान कोणाचा होता, महिलांचा, बरोबर ना, नंतर ना. पण आता सगळे, आता काही मान कोणाचाच नाही, जा घ्या आणि बरोबर. आता काय भूपी भूपी, जा घ्या आणि टाका काय करा बोलतात, भूपे. अशा प्रकारे सगळं चाललेलं आहे. का होतात ऐका तुम्ही. वदनातुनी वदनातुनी बोल निघत, त्यांचा जैसा न कळे अंत. कैसे द्रौपदी वाढीत परी अन्न नसरे पातळीत. की अद्भुत शिरा सागरी येती लहरी वरिलरी. कैसी द्रुपद राजकुमारी उठाव करी दुसरे. जैसा जळगांचे आधारा वैशनीकडे अपारा. कैसी ते कृष्णा सुंदरा वाडी पात्रे असंख्यात. तरी क्षण क्षणा परतोन विलोकी जगत जीवनाचे वदन. तो अंगीची उठी धर्मे करून ठाई ठाई पुसलीचे. बघा क्षण क्षणाला तुझ्या आपलं पात्रातलं अन्न संपतच नाही. कोणी माहिती खेळ द्या, हे माहिती लगेच. पण क्षण क्षणा कोणाला पाहते, क्षणक्षणा आठवावा ईश्वर, क्षणक्षणा पाहावा ईश्वर. क्षणामध्ये करावा विचार, त्याची भक्ती कशी करावी. साधं कोणाकडे पाहते, भगवंताकडे पाहते. वाढते. आणि त्याने पाहिल्याबरोबर अंगावरचा घाम पण आपोआप काय होतंय, उठला जातोय. भक्तांचे जे कष्ट सर्व आपण अंगे शोषी हिरमा माधव. उन्हे पडी नेदी केशव जो दयाळन जगदात्म. सुकल्प वाढते द्रौपदी श्रमे कदा अंगी न बाधी. अंगे शोषी कृपानिधी कष्ट सर्व ही भक्तांचे. असो द्रौपदी पाहि मागिती अनुपम दिसे कृष्णमूर्ती. जिची त्रिभुवनी अगाध कीर्ती वर्णिता नीती म्हणते वेग. जमीचे ते गोळ गुण विष्णुरूप होते सगुण. तोची सतीभागतनु कृष्ण भक्त गणपती पाहते. आईचे वाढिता द्रौपदीच काय बोले जगन्निवास. बाई आज भाऊ भागलीच प्राणसते द्रौपदी. पुष्टावरून तेव्हा हात
कमलोत्सवाचा तात द्रौपदीचा आनंद होत बहुत मना माझी समजून परतुनी पाय हरिरूप सगुण किरीट कुंडले मंडित पूर्ण सरळ नासिका कर्णनयन वदन सुहास मुकुटा भोवता दाटला गणम एकता द्रौपदी झाली सप्रेम मने मद गाळली परब्रह्म बहुत श्रम पावत मी आता काय उतरावी माझे सावळे कृष्णाई कायसे बोलता तू तुम्ही सद्गत झाली आत्मसेवी नेहमी अंगत वा पुगत दोन्ही पाहुवटे कटकटीत बिरडे सुटले आता सीमात कौरव पंक्तीत वाढत पल्लव झाला विजलित वक्ष स्थळ उघडे पडत हात कर्षोणी कृष्णात येत घाबरी पाय चमकत शकुनी सुयोधन करून एकाकडे कालिके पुण नाना विनोद दुर्जन करते झाले ते मग लगबग करती अवघे एक सारखे एक न मागे एक म्हणे येते उभी तागे अन्यानी सफळ एक म्हणती मुखारे सफळ आजी दिसती अन्नाचा दुष्काळ परमलज्जित वेळाळ मुख कमल कोमाई मैत्री वाटी असूधारा होते वाट पाय सुंदरा म्हणे श्रीरंगा यादवेश्वरा तुझ काही बा न कळेन आप पोळीची अवघे जण अन्न पदार्थ मागती भिन्न भिन्न जैसे सहस्रव्याघ्रे करिता गर्जन करुणीचा प्राण जाऊन पाय ती आक्रंदत ताने बालक त्याची कोणी ती सहस्र वृश्चिक ती शतते कोणी बहुतत्व उकरावया धावती तिच्या वाटा पडिले अन्न तेथे एकदाची धावती श्वान तैसे ते कौरव दुर्जन नसते ती जाणून मागती एक म्हणती भातानी एक म्हणती आजी हरिदिनी एक म्हणते ऐका हो वैरी किंवा कष्ट दोन्ही करतात एक वृक्षावरी धडका अनुता गाया टळमती समजता एक कर्दळी सपात गजधुरता मग तिची अवस्था उडे कैसी कैसे रजनी माझी तत्वता पाचांची सुरत युद्ध करिता घातले बेळे झाली पाहता एक डोलावणी माता ओळी ऐसे संकट देखून परतो निघलो की हरिवदन म्हणे कृष्णा लपावया सदन तुझ वाचुनी नाही होते तू दुरात्मे पापमती तेज सद्भक्तांचे उडे पाती द्रौपदीचा सारथी जगतपती म्हणे नाभी नाभी याज्ञसेनी तो यादवेंद्र मनमोहन द्रौपदीच्या अंतरी प्रवेश होण भुजांवरी भुजा निर्मोहन रिता झाला उघडे घालुनी सत्वर सेवेची सरसाविला पदर चौकवला मुखचंद्र द्रौपदीचा तेज बाप भक्त वत्सल कृपानिधी चतुर्भुज केली द्रौपदी दुर्जनचे का मंत्रबुद्धी अधोवदनी पाहती द्रौपदी आणि श्रीकृष्ण पाचांप्रती दृष्टी भिन्न द्रौपदी आणि श्रीकृष्ण पात्रा पात्रा प्रति दृष्टी भिन्न जे 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 पाहिजे अन्न ते एकया पोटी गौला कैसा दिन कर लाजोनी पळे अंधार ती विष्णू सहस्रनामे दोष संहार होय कैसा ती मध्यती दुर्णी गरिता सर्प प्रपाय भोगी नाका किंवा वातात्मध्ये द्रोणादी आणता रमससा वाटे कैसे द्रौपदीचं वाटे जाण म्हणे किती मागतील दुर्जन हे त्रिगुणी संपूर्ण जीव घालील एकदाची आमचा सर्व वाटेना शुंभन शुभ मारुनी यशस्वी झाली भवानी कैसे विजयी याज्ञसेनी कौरव गर्व निर्गुण्य अशा प्रकारे जीवन वाढता वाढता भगवंताकडे पाहता पाहता आणि एका पंक्तीमध्ये कौरव जेवायला बसले हो कर्ण शकुनी दुर्योधन दुर्योधन आणि त्यावेळेला हे पाहिला काही कौरव दिसत हेच आहे आणि त्याने भगवंताकडे पाहिलं आणि एवढी ती दमली होती भगवंताने सांगितलं द्रौपदी खूप दमलीच तू भगवंताने फक्त पाठीवरून काय फिरवलं कोणाच्या आणि तिला आधार दिल्याबरोबर हिला इतका आनंद झाला सगळे श्रम निघून गेले कुठल्याही माणसाला आपण प्रेमाने जर पाठवून हात फिरवलं निघून जातात कोणाची त्या आणि ती एवढं तिला इतका आनंद झाला ना इतका आनंद झाला ती फुगली आणि त्या फुगल्यामुळे तिचं जे भिंड होतं ना तुटलं काय तुटलं त्यांना ती संधी मिळाली पण कौरवांना बरोबर आहे की नाही त्याने लगेच पाहिले हे दुष्ट लोक आणि ती चोळी गुगळी पडल्यावर लगेच तिला हे ते मला भात ते दुसरा शिळा ते दुसरा गडबड झाली
एक बोलतो अरे इकडे आज हरिचे मी आज काय भात नको काय करा उपास आहे असं तुला गडबड करेल हात धुवून आता कुठे करणार तुला पिंड बांधायला पण हातामध्ये काय आहे पिंड कसं बांधणार लोकांचं लक्ष होते सारखे तुला काय करायला लावले मग तुझा बॉडी कोण परमेश्वर श्रीकृष्ण भगवंताने ओळख आणि भगवंत आतमध्ये शिरला हृदयामध्ये दोन हात ठेवायचे कोणी किती झाली पूजा 4 दोन बदले काय बांधली त्यांना काय केलं आणि मग भगवंताच्या डोळ्यातून काय वाहू लागले बोला श्रीकृष्ण महाराज राज की जय डोळ्यातून काय वाहू लागले कोणाच्या तिने आपलं चतुर्भूत आणि मग हे गाडी पडले बोले काय पाहिजे वाढा द्या आणि मग त्यांचा आवाज कोणाचा यांचा सखा भगवंत त्याला कसली नसते अंत पण सखा कोण पाहिजे भगवंत पाहिजे कसली सगळं माहिती पूर्ण होणार मध्ये आपण पूर्ण करणारच म्हणून आणि मग बाकी द्रौपदी आणि एकदम हे झाली आणि मग बाकी संपूर्ण प्रकारे ते झाला आनंद झाला आणि मग तिने वर्णन केलं एकदा का भगवंता स्पर्श झाल्यावर आनंद झाला का आपण खूप जमलेलं खूप गरम गरम झालेलं आहे आणि एकदा नदीमध्ये बुडलेलं कसं वाटते काय केलेलं आहे दृष्टांत दिले आणखी काय काय दृष्टांत दिले ऐका जान्हवीचा होता स्पर्श एकदाची हरती सर्व दोष की हरिकीर्तन ऐका भूतास ओम त्रास पळती तर बघा ऐका हरिकीर्तन ऐकल्यावर भूत काय होतात म्हणून आपण भूतांच्या ठिकाणी स्मशानामध्ये काय म्हणतो राम 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 का कीर्तन आहे ते भूत का होतात हा आणि जे हरिकीर्तन ऐकत नाही ते कोण आहे मी बोलत नाही कोण आपण बोलतो आपण बोलायचं हरिकीर्तन ऐकत नाही नाथ मारा हरी रे मुखाशी हरी नाही मुखाशी आपल्याला कुठला महिना मिळतो बरोबर आहे ना बाकी यानंतर आपल्या वर्षाचं सारखं चालू आहे संसाराचं राड गाडीचं चालू आहे त्याच्यामध्ये वर्षाचं नेमक्या तरी आपण महिन्याभर वेळ काढायला येतो किती आपण काढतो का काढतो नाही तुझे बुवा आहे ते काय पाय नाही काय नागरिक आहेत करतील आपण बघतो बाकी आपल्याला सगळं काय ना असं नाही आपल्या इथे कामं वाचली मी आता तुम्हाला जो पडले 5:30ला येईल इथे त्यालाच वाचायला नाही तर कोणाला वाचायला ना बरोबर आहे मी आम्ही आता आम्ही काय म्हणत आम्हाला वाचायला पण येते आणि बरोबर आहे ना आम्हाला नाचती का म्हणजे जर तुमच्या करता आपल्या करता इथे ठरवलेलं आहे वर्षातून एकदा त्याचा जर उपभोग घेता आला नाही उपयोग का पाहिजे तुमच्या आमच्या मागे नेहमी कामं पडलेलीच आहे नाही पडलेली म्हणजे कधी संपणार का बरोबर आहे ना आणि आपला सखा कोण आहे विनंती का खरं जोडत विनवणी कर चुका मारा विठ्ठला विठ्ठलाचा हातात गरज जोडली बरोबर आहे आपल्याला तेवढं तरी मिळत तरी आणि द्रौपदीने केलं द्रौपदीला काय कुठले 2 हात कुठले त्या कौरवांची तुंड काय झाली बंद झाली आणि काय झालं ऐका लष्कराचं मारून शिष्टकाचं जोडीची करणे त्याचे कौरव क्षणी ते जयी दुरातली भक्त बोलती त्यावेळी गण्य कृष्णा वेळ लागली श्रीकृष्ण आपणाशी केली चतुर्भुज तत्सत्य आचवणे आले समस्त गंगात्मज तयाशी म्हणत अरे द्रौपदी देवी अद्भुत नमस्कार आली हे मंगलदायक भवानी ईशीवर मागा प्रार्थनी हे कोपल्या निर्वाणी कुलक्षय करी विचेताई कल्पिता विपरीत भस्मवाल तुम्ही समस्त परिचेचे ऐकली उन्मत्त मा पापिष्ट विषयांमध्ये असं द्रौपदी गेली गृहात मागे गेला वैकुंठनाथ पायी मिटी तेव्हा घालीत प्रेमी स्फुंदत द्रौपदी कोणती पांडवी ते वेळे सगना माझी प्रवेशले म्हणते श्रीरंग आजी वाढिले घोर संकट मारिले धर्ममणी जगन्नाथा कोणते उपकार आठवू आता अन्नदाता गुरु भयत राहता तुझ करता दिसेने भीमसेन आणि अर्जुन स्पुंदोली करती रोदन त्यांचं हृदय धरोणी मधुसूदन तरी समाधान द्रौपदीचं घरीवर्ण सावरी लेकरे वाटे जीवन घरे
म्हणे श्रीकृष्ण त्रिभुवन सुंदरे उपकार न विसरे धर्म रंगाची पंथी कोणती उनी झाली नीती म्हणे कृपाळू जगजेठी श्रीकृष्ण द्रौपदी समजावी बघा द्रौपदीचं म्हणे चक्रपाणी वारिका कस्तरी सगळे माय बहिणी तू सद्गुण रत्नाची खाणी राणाहुनी आवडती मग द्रौपदी बोले वचन मी कोठेही जन्म घेईन परी तूच बंधू होई श्रीकृष्ण पाठीला का कैव असो ऐका एक संवत्सर राजसूय यज्ञ होत थोर नित्य किती जयती मित्र लेखाना विषयांची सकळांची भोजने झाल्यावरी मग पांडवासहित पुतणारी कुंती द्रौपदी सुंदरी पंक्तीची बैठकी आठही गणे कृष्ण पंक्तीचं भोजन ब्रह्मादिकन गळे पूर्ण धन्य धन्य ते पंडुनंदन जगत जीवन वंश जाते नित्य ब्राह्मणाच्या आणि अशा प्रकारे द्रौपदी नंतर कौरव झाले की नंतर ह्या सगळ्यांचं जेवण झालं की मग या 8 जण लासला बसणार कोण 5 पांडव कृष्ण रुक्मिणी आणि कुंती 5 पांडव त्यांची आई कोण कोण आणि कोण भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे 8 जण शेवटी भाग्यवान 5 पांडव ज्यांच्या बरोबर कोण जेवायला बसलाय भगवंत म्हणजे सगळ्यांचं जेवण होईपर्यंत 8 जण जेवण सगळ्यांचं जेवण पूर्ण झालं मग लगेच कुंतीचं आपल्याला वाचवल्याबद्दल द्रौपदीला वगैरे आनंद होतो आणि द्रौपदीमध्ये आनंदाने आपल्या घरामध्ये जाते आपल्या घरात पाठोपाठ भगवंताच्या पायावरती पडते द्रौपदी म्हणजे तू आज मला काय केलं आज द्रौपदीला वाचवणारच येतो खरोखर धर्म येतो कुंती येते तुझ्यामुळे आज मी आनंदित आहे भगवंता तुझ्यामुळे आज सगळा आमचा यज्ञ काय होतोय चांगलं अशा प्रकारे जवळ जवळ 1 संवत्सर म्हणजे जवळ जवळ 5 वर्ष काय होता हा यज्ञ चालला काय एवढी सगळे संपत्ती आणि ब्राह्मण वगैरे काय करत होते करत होते आणि अशा प्रकारे चाललं होतं काय होते पुढे चहा घेऊन आपण हो बोला पुंडली कवर्जे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कीर्तन करतात या हो मिराशी ग्रंथ वाचनाला कोण कोण हजर आहेत ते बघतो नेहमीच्या ह्याच्यात किती जण ॲबसेंट आहेत ते बघूया पेडणेकर डांगे बरोबर दिसत नाही डांगे पुढे या जरा हा आता दिसत आता माझी हजेरी लागून दे आज ती बरोबर त्याच्या स्क्रीनवर फोटो बसा खाली मग श्रोते रामकृष्ण हो इकडे मी पवार हा काढला तुम्ही काळजी करू नका एवढी हो टोपी घाला लवकर हा आणि मला पाठवा मेहरबानी याला आता यूट्यूबवर टाकणार बजरंग बली की जय स्वयंभू श्री रामकृष्ण उद्यापासून ते नाही आणि सांगत नाही